तुझ्यासाठी जगवायची. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो पिता तो लज्जित होत नाही. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो पराजित होत नाही. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो आपले कुटुंब आपले संतान व्यवस्थित चालवतो पिता. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या कामामध्ये यश आहे पिता. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी लज्जित होत नाही. तो पाप करत नाही. तो जगामध्ये गुरफटत नाही आणि त्याला या जगातल्या गोष्टींचा मोह होत नाही. मला तुझा मोह होऊ दे पिता. मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे. मला तुझा मोह होऊ दे. ओ जसे एक लहान लेकरू आपल्या आईकडे पळत पळत जाते त्याप्रमाणे मी तुझ्याकडे धावत धावत येतो पिता. पळत पळत मी तुझ्या जवळ येतो पिता. मला तू हवायस पिता. मला तू हवायस पिता. ओ जर मला या जगातील सर्व संपत्ती जरी कुणी देण्याचं देवा ठरवले तर देवा मी तुला निवडतो पिता. मी तुला निवडतो माझ्या जीवनामध्ये माझा प्रभू म्हणून मी तुला निवडतो पिता. येशू तुझ्या आधारे बा गौरव सन्मान आदर मागणे तुला देऊ. इब्राहिम प्रभू येशू नाम करतो. आमेन 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 आमेन. Sunday is celebrated as a Palm Sunday. आणि जगभरामध्ये हा जो रविवार आहे जवळचा रविवार म्हणून साजरा केला जातो. This Sunday, 2000 years ago, Jesus Christ entered into Jerusalem as a king. आणि 2000 वर्ष अगोदर येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये एक राजा म्हणून प्रवेश करत होता. And he rode on a donkey and a colt. आणि तो एका गाढवाच्या पिल्ल्यावर तो चालत होता. And he entered into the Jerusalem. आणि यरूशलेम मध्ये तो प्रवेश केला. He is king. तो राजा आहे. But he didn't use horse, but he used donkey. तर त्याने घोड्याचा वापर केला नाही तर गाढवाचा उपयोग केलेला आहे. That shows the two natures of Jesus. आणि यामध्ये दोन एक चारित्र्य देवाचं दिसून येतो. He is king. तो राजा आहे At the same time, आणि त्याचबरोबर he is humble. तो नम्र झालेला आहे. Both the natures are there. आणि दोन्ही जे चारित्र्य त्याच्यामध्ये दिसून येतो. It's really very difficult to carry two natures. आणि दोन प्रकारचं चारित्र्य घेऊन जगणं खूप अवघड आहे. Either we can be king or we can be humble. एकतर आपण राजा म्हणू शकतो नाहीतर आपण नम्र म्हणू शकतो. But Palm Sunday shows us we should carry these two natures. पण जे जावळाचा रविवार आहे ते आपल्याला शिकवतो की ह्या दोन प्रकारचं जे चारित्र्य आपण घेऊन चालतो खूप You are गरजेचं आहे. king, but you are a humble king. तुम्ही राजा आहे पण नम्र झालेला राजा आहे. You are king that where people are praising, they are welcoming you, but you are going towards the cross. तुम्ही राजा आहे ज्या ठिकाणी लोक तुमची स्तुती करतात तुम्हाला जे जे करतात पण त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या क्रूसाजवळ चालत चाललेला आहे. Jesus was not going to the throne, but he was going to the cross. येशू ख्रिस्त या समापाशी जात नव्हता तर तो क्रूस कापापाशी जात होता. So we all live that kind of life. आणि आपल्याला अशा प्रकारचे जीवन जगणं गरजेचं आहे. Last week we studied about the marks of a true Christian. आणि मागच्या आठवड्यात आपण शिकलेलं आहे की खरी ख्रिस्ती आपण कसं जगणं The पाहिजे. first one we have seen that we should have the mind of Christ. आणि पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताची जी मानसिकता आहे त्या पद्धतीने असणं आपल्याला गरजेचं आहे. And then we have seen about the four things. त्यानंतर चार गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. Philippians 3:10. फिलिप 3:10 मध्ये आपण पाहिलेलं आहे. Where Paul says that I may know him and the power of his resurrection and the fellowship of his sufferings, being made conformable unto his death. फिलिप 3:10 वाचूया आपण. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याची दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. So I named this verse as a Christian ID card. Our ID card is here. आणि एक ख्रिस्ती म्हणून हा जो वचन आहे त्याला आपला एक आयडी कार्ड म्हणून मी माझ्या मनाने सांगितलेलं आहे. How we can recognize a true Christian. एक खरा ख्रिस्ती आपण कसं ओळखू शकतो. I told you last week that all the religious people have their own kind of notes and their own kinds of marks on their body. आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक धर्माच्या लोकांची वेशभूषा वेगळी असते किंवा त्याच्यावरती चिन्ह वेगळे असतात जेणेकरून त्याचं जो धर्म आहे ते कळून येतो. So when you see Hindus, you can identify, yes, they are Hindus.
ज्यावेळेस आपण एका हिंदू व्यक्तीकडे पाहतो त्यावेळेस त्याला ओळखून घेऊ शकतो की हा हिंदू आहे. They have some marks on their forehead. त्याच्या डोक्यावर काहीतरी चिन्ह असतात. They tie some threads on their hands. त्याच्या हातामध्ये काहीतरी त्यांनी दोरा बांधलेला असतो. When you see Muslims, you can identify. You can just tell, yes, he is a Muslim, ज्यावेळेस तुम्ही एका मुस्लिम व्यक्तीकडे पाहता त्यावेळेस तुम्हाला कळते की हा व्यक्ती मुस्लिम आहे. because they have their own kind of dress. कारण त्यांचा त्यांचा एक पोशाख आहे. So when you see a Jew, you can tell that he is a Jew. ज्यावेळेस तुम्ही एका यहुदी व्यक्तीकडे पाहता त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की हा यहुदी आहे. But their dresses again are different. त्याचा पोशाख देखील वेगळा आहे. But how you will identify a Christian on the road? पण रस्त्यावर जाताना एक व्यक्तीला तुम्ही खरा ख्रिस्ती आहे कसं ओळखता? Last week we learned that Jesus Christ didn't give us any dress code. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्तानं आपल्याला कुठल्या प्रकारचा पोशाख दिलेला नाहीये. Yeah, you should wear this kind of dress only at that time you are Christian. No, Jesus did say. तुम्ही जर अशा प्रकारचा पोशाख घातला तरच तुम्ही ख्रिस्ती आहे असं नाहीये. But Jesus told lot of things which should be inside. पण येशूनं आपण आत्म कसं असणं गरजेचं आहे हे तो आपल्याला शिकवलेलं So आहे. internally we should be Christians. आणि आतून आपण ख्रिस्ती असणं गरजेचं आहे. From outside it is not necessary to wear something and show we are Christian. बाहेरून आपण की नाही काहीतरी पोशाख घालून आपण ख्रिस्ती आहे दाखवणं गरजेचं नाहीये. So we learned last week about the purity of our heart. आणि आपली अंतःकरणाची शुद्धता या प्रकारे आपण मागच्या काळात शिकलेलं आहे. And here we see that Paul is telling here the fellowship of his sufferings. आणि इथं पॉल सांगत आहे की त्याच्या संघर्षाबरोबर आपण कसं जोडलेलं असतो. Fellowship of his sufferings 3:10. Philippians 3:10. दुःखाची सहभागिता. So we will study about this now. आता या शब्दाबद्दल आपण शिकणार आहे. First thing, Paul wants to know God. पहिली गोष्ट म्हणजे पॉलला येशू कोण आहे तो जाणून घ्यायचा. Number 2, he wants to know he wants to know about his resurrection power. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पुनरुत्थानाचं जे काही सामर्थ्य आहे ते तो जाणून घ्यायचा. And number 3, he wants to have fellowship with the sufferings of Jesus Christ. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या दुःखाच्या बरोबर सहभागिता त्याला करायचा आहे. So this is very important for the church. आणि हे मंडळीसाठी खूप महत्त्वाचं आहे. I was meditating about the old missionaries. आणि जे जुने सेवक लोक आहेत त्यांच्याबद्दल मी मनन करत होतो. I shared with you some of the testimonies about some missionaries. आणि जे सेवक लोक आहेत त्यांचे काही साक्ष मी तुम्हाला सांगितलेलं होतं. Those people came to India hundreds of years ago. आणि 100 वर्ष अगोदर ती लोक आपल्या भारत देशामध्ये आले होते. शेकडो वर्ष They अगोदर came and they stayed in India ते आले आणि भारतामध्ये राहिले. and they brought such a great revival. आणि त्यांनी खूप असं संजीवन घेऊन आले. Wherever they went, people came to Jesus. ज्या ठिकाणी त्यांनी गेले त्या ठिकाणी येशू जवळ लोक आले. How they could do this? आणि त्यांनी कुठल्या प्रकारे हे करू शकले. Just few hundred years ago, one missionary will come, he will start a big church, hundreds of thousands of people will come. काही वर्षा अगोदर एक सेवक येतो आणि त्याच्या मागे 100 आणि शेकडो लोक असं त्याच्या मागे येत होते. But why it is not happening today? पण आज ह्या गोष्टी का घडत नाहीये. Somewhere we are missing, somewhere there is a missing link. कुठं तर आपण चुकत आहे. What they did, what they had, and what we didn't do, what we don't have. जे काय केलेत आणि त्यांना काय मिळाले आणि आज आपल्याकडे काय नाही आणि आपण काय करू शकत नाही. Somewhere something is missing in today's churches. आणि आजच्या मंडळीमध्ये कुठं नाही तर कुठं काय तर चुकत आहे. I was meditating, I was asking God, what we are missing? What the present churches are missing? आणि मी हा मनन करत होतो आणि देवाकडे म्हणत होतो की आजच्या मंडळीमध्ये आपण काय चुकत आहे. You see the Methodist churches, आणि मेथोडिस्ट चर्चमध्ये तर तुम्ही CNA and CSA churches, सीएनए चर्च आणि सीएस चर्चेस पहिला all the KDC and KCC churches, एडीसी आणि केसीसी चर्चेसमध्ये they all have big buildings. त्यांच्याकडे मोठे मोठे इमारत आहेत. They have property worth in crores. आणि त्यांच्याकडे करोडोमध्ये प्रॉपर्टी आहे. Most of them didn't believe in gift of tongues. आणि त्यांच्यामध्ये अन्य भाषेच्या दानामध्ये कोणाला विश्वास नव्हता. Most of them didn't do any kind of healing ministry. आणि त्यांनी कुठल्याही हिलिंग मिनिस्ट्री केलेली नाहीये. Most of them didn't do any kind of prophetic ministry. आणि त्यांनी शुभवर्तमान देखील सांगितले नाही. But still, तरी सुद्धा today in their churches, thousands of people are there. तरी सुद्धा त्यांच्या मंडळीमध्ये हजाराने लोक त्यांच्या उपस्थित Why? आहेत. का? Where we are missing, where we are going wrong. आपण कुठं चुकत आहे.
how could they build such a very magnificent church buildings? आणि इतका मोठा इमारत कसं काय बांधू शकले? Hospitals, schools, and colleges. हॉस्पिटल, स्कूल आणि कॉलेजेस बांधलेले आहेत. Our God became weak? आपला देव काय कमजोर झालेला आहे का? No. नाही. Our God is same. आपला देव तोच आहे. Somewhere we are going wrong. कुठं आपण चुकत आहे. You go all over India, all over world. मी जगभरामध्ये कुठं पण जावा, भारतामध्ये कुठं पण जावा, Lots of churches are there. खूप असे भरपूर असे चर्चेस आहेत. But we are not doing what Methodist people have done in those days. पण मेथोडिस्ट लोकांनी ज्या त्या दिवशीमध्ये केले ते आज आपण करत नाही. We are not doing what CNS have done. आणि सीएनएस जे केलेले आहे ते आपण करत नाही. What all the mainline churches did. We are fake to do those things. आणि जे मेनलाईन चर्चेस केलेले आहेत ते आपण करायला चुकत आहे. So today I asked God, God, you open my eyes. आणि मी देवाला विचारलो की तू माझं नेत्र उघड. So then God showed me this verse. मग देवानं मला हे वचन दाखवलेलं आहे. There are two things here in Philippians 3:10. आणि फिलिप्पियन्स 3:10 मध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसून The येतात. present church stuck up to only those two things. आणि आज तर तो मंडळी आहे फक्त या दोन गोष्टींमध्ये आपण राहिलेला आहे. One, पहिली गोष्ट, I want to know Him. मला त्याच्याजवळ जायचं आहे. Yes, all Christians, today's Christians, they want to know all about Jesus. आजच्या जगातले जे ख्रिस्ती आहेत त्यांना येशूबद्दल सहज जाणून घ्यायचं आहे. Number two, आणि दुसरी गोष्ट, the second thing is I want to know the power of His resurrection. आणि त्याचं पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. So today many preachers are there, they want to show you power of God. आणि आज खूप असे भरपूर असे सेवक आहेत त्यांना देवाचं सामर्थ्य तुम्हाला दाखवायचं They आहे. want to raise the dead people. मेलेल्याला उठवायचं आहे त्यांना. When they pray, ज्या त्यांनी प्रार्थना करतात people will come up from their wheelchairs. आणि त्यांचे जे व्हीलचेअर आहेत त्याच्यावरून उठून उभारतात. When they pray, ज्या त्यांनी प्रार्थना करतात small legs will start growing. लहान झालेला जो पाय ते मोठा होता आणि चालू लागतात. Wow, what a miracle! आणि कुठला चमत्कार आहे. But why they are failing to do what the older churches have done? पण जे जुन्या चर्चेस केलेले ते आजच्या चर्च काल गमवत आहे. Something somewhere we are missing something. कुठं तर काही तर आपण चुकत आहे. These two things are there, that is good. आणि हे जे दोन गोष्टी आहेत ते आहेत ते चांगली आहे. We are stuck up there. आणि आपण तिथं अडकून राहिलेला We आहे. are not going ahead. आपण त्याच्या पुढे जात नाहीये. The third thing is and the fellowship of His sufferings. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या दुःखाची सहभागिता. Nobody wants to take part in His sufferings. कुठल्याही मनुष्याला त्याच्या दुःखाच्या सहभागितेमध्ये चालायचं नाही. Nobody wants Jesus' problems. येशूचा जे दुःख आहे ते कोणाला नको आहे. We all want to live a comfortable life. आपल्या सर्वांना चांगलं जीवन जगायचं आहे. Yeah, that's where we failed. आणि या ठिकाणी आपण अपयश You know, करतो. all these missionaries who came, हे जे सर्व जे सेवक जे आले होते they were top class doctors. आणि ते टॉप क्लास डॉक्टर्स होते. Yes, they were well learned, well trained nurses. आणि वेल ट्रेन आणि शिकलेले असे नर्सेस होते. Mother Teresa. मदर टेरेसा, There are many people. अशा प्रकारचे भरपूर लोक आहेत. See, even though they are so highly educated, ते एवढं भरपूर शिकलेले असताना सुद्धा they chose ministry. They chose to go and preach the gospel. त्या लोकांना सेवा निवडलेल्या आहे आणि लोकांपर्यंत शुभवर्तमान सांगणं निवडलेले आहे. I want to tell you one story from Sankeshwar Mission Church. आणि संकेश्वर मिशन चर्च मध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. Many years ago, hundreds of years ago, missionaries came to Sankeshwar. आणि भरपूर वर्ष अगोदर मिशनरी लोक त्या संकेश्वर ठिकाणी आलेले They होते. were doctors. ते डॉक्टर होते. And they started staying near canal, the water canal. They put a shed. They were staying in that shed. आणि एका कॅनल पाशी त्यांनी आपले तंबू टाकून तिथे राहत होते. Can you imagine doctors staying in a tent? तुम्ही विचार करू शकता ते डॉक्टर लोक एका तंबू मध्ये राहतात. They had no proper house there. तिथं त्यांच्यासाठी राहण्यासाठी चांगले घर They नव्हते. used to stay with the children and mosquitoes used to bite. त्यांच्या लहान लेकरांना घेऊन तिथे राहत होते. डास त्यांना रात्रीच्या वेळी चालत होते. Foreigners ती बाहेर न आले परदेशी who lived in a very good, comfortable houses. त्यांनी आपल्या ठिकाणी खूप चांगल्या घरामध्ये राहत होते. But they chose to suffer. पण त्यांनी निवडले दुःख सोसायला दुःख सोसणे त्यांनी निवडलं. मी डॉक्टर आहे, मला मोठं हॉस्पिटल बांधायचंय, मला हे करायचंय, ते निवडलं नाही त्यांनी. पॉल काय म्हटलं, मला येशूच्या दुःखामध्ये मला ते पण त्याचा अनुभव घ्यायचे, मला सहन करायचे. Today nobody wants that one. आणि हा कोणाला ती नको आहे.
Yeah, we want to live a comfortable life. आम्हाला सोयीचं असं जीवन जगणं खूप Christian doctors, Christian engineers, ख्रिस्ती जे डॉक्टर आहेत त्यांचे इंजिनियर लोक they want to go to foreign. त्यांना फॉरेनला जायचं आहे, Yeah, they want to earn money तिथं जाऊन पैसा कमवायचा आहे and come to India. आणि भारतामध्ये परत यायचं आहे. But today Christians are missing this thing, that is the fellowship with the sufferings of पण आजची Jesus ख्रिस्ती Christ. जे गमवत आहे ते येशूच्या दुःखाचे सहभागी This couple in Sankeshwar, they were living in such a poor condition. आणि हे जे सेवक लोक आहेत संकेश्वरमध्ये या प्रकारे जगत होते. You know, even today also Sankeshwar is a village. आणि आज देखील संकेश्वर आहे तो एक गावच आहे. If you just go 1 kilometer, city will be over. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये फक्त 1 किलोमीटर चालला तरी नाही त्यांचा शहर संपतो. Can you imagine hundreds of years ago, at least 100 years ago, how small that village would be? तुम्ही फक्त विचार करा 100 वर्ष अगोदर तो जो गाव होता थोडा लहान असू शकतो. There may be few houses at that time. फक्त असे थोडके घर असते त्या ठिकाणी. They came and they stood, they stayed there. त्या ठिकाणी त्यांनी आले आणि राहिले. They sacrificed their pleasures. त्यांनी स्वतःचे जे सुख होते त्यांनी गमावलेले आहे. They didn't eat their food. त्या ठिकाणी राहून त्यांनी स्वतःचे अन्न खाल्ले They नाही. didn't get their country food here. त्यांच्या देशातले जे अन्न होते ते या ठिकाणी मिळाले नाहीये. Whatever it was there, they used to collect and eat, they cook and eat. काय त्यांना मिळालं ते शिजवत होते आणि खात होते. And they started their hospital आणि there, मग त्या ठिकाणी त्यांनी आपला दवाखाना चालू केली treating patients. आणि जे पेशंट लोकांना त्यांना बरं करत होते. And patients started coming in hundreds of numbers. आणि मग शेकडोमध्ये पेशंट लोक त्यांच्याकडे येत होते. Then some rich fellow saw their service. मग काही श्रीमंत व्यक्तीने त्या तिची सेवा बघितली. He gave a very big land for them. मग त्यांच्यासाठी एक मोठा असं जमीन त्यांना दिलं. The same place where they were staying instead, the same place was given to them. ज्या ठिकाणी त्यांनी तंबू लावून राहत होते तेच जमीन त्यांना दिलं होतं. And there they started building a hospital. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला दवाखाना चालू केला. And even after 100 years, still it is going on. आणि 100 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा तो दवाखाना चालू आहे. My dear church, they sacrificed their lives for gospel. माझ्या मंडळी ते लोक आपल्या सुवर्तमानासाठी आपले स्वतःचे जीवन त्यांनी अर्पण केलेले आहे. Today we made our education a mode to earn money. आणि आज आपण जे आपलं शिक्षण आहे ते पैसा कमवण्यासाठी एक माध्यम बनवलेलं आहे. Yeah, you ask any student, any child, what you want to become, they will get some very good education, and you ask them why, I will get more salary. मी आज कुठल्याही लेकरांना विचारला तुम्हाला काय बनायचं आहे तर ते म्हणते मला डॉक्टर किंवा इंजिनियर होणार आहे. पण तुम्ही विचारताय कशासाठी तर मला चांगला पैसा मिळू शकतो. In those days in England, त्या दिवशी इंग्लंडमध्ये असताना in churches they used to announce like this: आणि चर्चमध्ये अशी त्यांनी घोषित करत होते who will go to China as a missionary, एक सेवक म्हणून चायनामध्ये कोण जाणार आहे, who will go to India as a missionary. भारतामध्ये एक सेवक म्हणून कोण जाणार आहे. And from that congregation, doctors used to stand up, we will go there. आणि त्या समुदायामध्ये डॉक्टर लोक उठायचे आणि म्हणायचे मी जाणार आहे. Today if the same challenge is given from here, आणि आज तोच आव्हान जर इथं दिला असता how many of you will be ready? किती जण तयार आहेत. How many of us we will go to Mursingi to preach the gospel? मुर्शिंगीमध्ये शुभवर्तमान सांगण्यासाठी जाण्यासाठी How many of us will go to Pasco to preach the gospel? शुभवर्तमान सांगण्यासाठी पाचगावला कोण जाणार आहे. There is a challenge for us. आणि हे एक आपल्यासाठी आव्हान आहे. We are not ready for the suffering. आणि दुःख सहन करण्यासाठी आपण तयार नाहीये. We want to walk like king. We don't want donkey, we want horse. आपल्याला राजासारखं जगायचंय चालायचंय आपल्याला घोडा पाहिजे गाढव नाही. We want to become 100% kings. आणि पूर्ण 100% आपल्याला राजा बनायचं आहे. We have forgotten to suffer for the sake of Jesus. पण येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं आपण विसरून गेलेलं आहे. That is the true mark of a Christian. आणि खरा ख्रिस्तीचा हा एक चिन्ह आहे. You may be having riches, you may not be having riches, but our riches are the marks of Jesus Christ on our body. तुमच्याकडे पैसा असेल किंवा नसेल पण येशू ख्रिस्ताचे जे चिन्ह आहे तुमच्याकडे आहे का. Now we will go to this verse of Philippians chapter 1 verse 29. आता फिलिप्पियस पहिला अध्याय आणि 29 वचन आपण वाचलं आहे. It's a very beautiful verse. आणि खूप चांगलं असं वचन आहे. For unto you it is given in the behalf of Christ not only to believe on him but also to suffer for his sake. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नाही तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखी सोसावे
अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. सो ख्रिस्ताच्या वतीने दुःख सोसावा अशी कृपा झाली. हालेलुया. हालेलुया. God gave you grace to suffer for him. आणि देवाने तुम्हाला कृपा दिलेली आहे तुझी दुःख सहन करण्यासाठी. What kind of grace we want? आणि आपल्याला कुठल्या प्रकारची कृपा पाहिजे आहे? We want different grace, not this one. आपल्याला हे कृपा नाही तर वेगळी कृपाची गरज आहे. God, we don't want to suffer. आम्हाला दुःख सहन करायचे नाहीये. Yeah, we want to reign. आणि आम्हाला राज्य करायचं We आहे. want to shine. आणि आम्हाला चमकायचं आहे. God doesn't want any shining people. आणि देवाला कुठल्या चमकणाऱ्या लोकांची गरज God नाही. is waiting for those people who are ready to die for him. देव त्या लोकांची वाट पाहत आहे जो त्याच्यासाठी मरण्यास तयार आहे. I tell you this thing with the heart of sorrow that today pastors have failed in this case. आणि मी सांगताना मला खूप दुःख वाटत आहे की पास्टर लोक याच्यामध्ये चुकलेले आहेत. Today's Christians also failed in this case. आणि आजचे ख्रिस्ती सुद्धा या गोष्टीमध्ये गमावलेले We आहेत. don't want this grace. आम्हाला अशी कृपाची गरज We नाहीये. don't want to suffer, Baba. आम्हाला देवाला दुःख सोसायचं नाहीये. Yeah, that's not my part. आणि हे माझं वेळ नाहीये. That's the grace, my dear church. आणि हेच कृपा आहे. And devil has deceived 99% pastors. आणि सैतान 99% पास्टर लोकांना फसवलेलं आहे. You just go to social media, Facebook, YouTube or anything, all pastors preach about prosperity. आणि तुम्ही फेसबुक, युट्यूब मध्ये जावा आणि प्रत्येक पास्टरचं वचन तुम्ही ऐकला तर फक्त समृद्धीबद्दल त्यांनी तुम्हाला शिकवलं. God will give you money. देव तुम्हाला पैसा देईल. God will give you visa to go to Canada. कॅनडा जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा देईल. God will give you a big bungalow. देव तुम्हाला मोठा बंगला देईल. Almost all preachers are preaching this thing. आणि प्रत्येक पिक्चर हे सांगत आहे. Let me ask you, how many pastors are preaching about suffering? आणि किती पास्टरांनी दुःख सोसण्याबद्दल शिकवत आहे. How many pastors are preaching on the social media who can very boldly say that God has chosen you to suffer? आणि किती पास्टर तुम्हाला असं शिकवत आहे सोशल मीडियावर की तुम्ही दुःख सहन करण्यासाठी तुम्हाला निवडलेले आहे. They are scared to preach this आणि message. हे सांगण्यासाठी त्यांनी गाव भरलेले आहे. Because next Sunday some people may stop to coming to church. कारण पुढच्या रविवारी काही लोक मंडळीमध्ये येण्यासाठी थांबवतील. Today pastors are preaching those messages which people will like. Which people will say, wow. आणि पास्टर या अशा संदेश सांगायचे जे लोकांना वाव म्हणतील. But today the church needs the truth. पण आज मंडळीला सत्याची गरज आहे. The truth shall set us free. आणि ते सत्य आपल्याला बंधमुक्त करेल. We are not suffering for God. आपण देवासाठी दुःख सहन करत नाहीये. Yes, devil always tries to bypass the cross. आणि सैतान नेहमी क्रॉसला बायपास करून जातो. One day, John mother came to Jesus. आणि योहानचा जे आई होती ती येशू जवळ येते. She said, Jesus, ती म्हणते येशू you allow one son to sit at your right hand side and you allow my another son to sit at your left hand side. तर तिची आई म्हणते माझ्या एका मुलाला तुझ्या उजव्या बाजूला बसू दे, दुसऱ्या मुलाला डाव्या बाजूला बसू दे. Yes, everyone wants to reign, everyone wants to become king. आणि सर्वांना राजा बनायचं आहे, सर्वांना राज्य करायची इच्छा आहे. But Jesus said, पण येशू ख्रिस्त म्हणाला can you drink the cup I drink? मग त्यानं म्हणला जो प्याला मी पिऊ शकतो तो प्याला पिऊ शकतोस का? That is where churches have gone wrong. आणि या ठिकाणी मंडळी चुकलेली आहे. They are showing you throne. ते तुम्हाला सिंहासन दाखवतात. Directly from here you should go to the throne. ते दाखवतात इथून तो सिंहासनापर्यंत जाऊ शकतो. That is not Jesus' method. आणि हे येशूचा पद्धत नाहीये. Method of Jesus is if you want to go to throne, you should go through the cross. आणि येशूचं जर पद आहे जर तुम्हाला सिंहासनापाशी जायचंय तर क्रूस खांबाबरोबर जायचं आहे. Yes, without cross you cannot go to the throne. क्रूस खांब उचलल्याशिवाय तुम्ही सिंहासनापर्यंत पोहोचू शकत नाही. In Matthew chapter 16 verse 21, आणि मत्ते 16 आणि 21 मध्ये सांगितलेलं आहे how devil tried to deceive Peter. How devil tried to deceive Peter. आणि पेत्राला सैतान कसा फसवत आहे ते आपल्याला तिथे दिसून येतं. My dear church, this is very important verse today for today's church. आणि हे मंडळीसाठी खूप महत्त्वाचं वचन आहे. Matthew 16:21. मत्ते 16 आणि 21. From that time forth began Jesus to show unto his disciples how that he must go unto Jerusalem and suffer many things of the elders of chief priests and scribes and be killed and raised again on the third day. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेस जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्या
कडून पुष्कळ दूध सोसावी, जीवे मारे जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अज्ञात आहे. Listen what Jesus is telling here. आणि या ठिकाणी येशू काय म्हणत आहे? Jesus saying, येशू म्हणत आहे, see now I am going to Jerusalem आता मी यरूशलेम मध्ये जात आहे. and they will arrest me. ते मला अटक करणार आहे. They will beat me. They will kill me. ते मला मारतील, माझा ठार करतील And I will die. आणि मी त्या ठिकाणी मरेल. And the third day I will be risen from the dead. आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा मरणातून उठणार आहे. Peter and his disciples heard this. आणि पेत्राचे शिष्य होते ते ऐकलेले आहे. Something happened. आणि त्या ठिकाणी काय तर घडतो. What happens here? आणि इथं काय घडलेलं आहे? Next verse. आणि पुढच्या वचनामध्ये Then Peter took him. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन, Listen, it is so funny here. आणि या ठिकाणी खूप हसण्यासारखे आहे. Peter took him पेत्र त्याला घेऊन जातो and he said आणि म्हणतो and began to rebuke him. आणि त्याला काय? तो वचन आहे, वाचा, वाचा. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, हा. प्रभूजी आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही. रागवलं तो, rebuking. तो त्याचा निषेध करतो. Peter is rebuking Jesus. पेत्र येशूचा निषेध करतो. This is what are you talking? तू काय बोलत आहेस? You are going to die? तू मरणार आहेस का? No, 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 you should not do that one. असं तू करायचा नाहीये. This is wrong. आणि हे चुकीचं आहे. Now listen what Jesus is आता telling. येशू त्याला काय म्हणतो तुम्ही Okay, ऐका. today आज most of the preachers are doing what Peter did here. आणि पुष्कळ असे सेवक जे पेत्र केलेले ते करत आहेत. They will tell you that you will not suffer. हे म्हणतात की तुम्ही दुःख सहन करणार नाही. You should not go through the suffering for the sake of the gospel. शुभवर्तमानासाठी तुम्ही दुःखातून जाणार नाहीये. You should not do that one. आणि हे तुम्ही असं करायचं नाहीये. Listen what Jesus said आणि येशू इथं काय म्हणत आहे? in verse number 23. आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, But he turned and said unto Peter. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला. Peter thought Jesus will tell me Shabbos, very good. आणि पेत्राला वाटलं की येशू मला आता शाबास म्हणणार आहे. मी मरणार आहे म्हटल्यानंतर ना तू मरायचं नाही असं काय तू म्हणतोस, तू का दुःख बघतोस? आम्हाला कोणी असं म्हटलं ना किती प्रेम येते ना, माझं बरोबर आहे बघा आहे ना, माझं दुःख तू समजून घेतलं पेत्रा, हे 11 लोक कोणी समजून घेतलं नाही, तू समजून घेतलं माझं दुःख असं वाटलं पेत्राला. बट व्हॉट जीसस डिड? येशू इथं काय करतो? Jesus said, आणि येशू म्हणाला, get thee behind me, Satan. अरे सैताना माझ्याकडून निघून जा. That may be a very big shock for Peter. आणि हे पेत्रासाठी खूप धक्कादायक असं गोष्ट असणार आहे. Today, most of the churches, most of the pastors will have a shock when they read this. आणि पुष्कळ अशा मंडळीचे जे पास्टर आणि जे सेवक आहेत हे वाचून त्यांना खूप धक्का बसतो. They will don't want the cross. आणि सैतानाला तो क्रूस खाम नको आहे. दुःख सहन करू नका तुम्ही चांगलं राहायचं, असंच प्रार्थना करा, मला हे दे ते दे, असंच प्रार्थना करायचा. दुःख भोगलं ना तुम्ही, भोगायचं नाही. आम्ही त्या सैतानाच्या मार्गावर आम्ही जातो. That's where today's church has failed. आणि या ठिकाणी मंडळी अपयश पडलेलं आहे. Today we don't want to suffer for the sake of the gospel. आणि शुभ वर्तमानासाठी आपल्याला दुःख सहन करायची आपली इच्छा नाहीये. You know what Jesus said next? He said, "Thou art an offense unto me." तू मला अडखळण आहेस. Hallelujah. Pastors who doesn't preach suffering are the adkhadan for the revival. आणि जे पास्टर लोक जे दुःख सहन करण्याबद्दल सांगत नाहीत तर ते संजीवनासाठी अडखळ निर्माण करतात. They are the hindrance for the revival. They don't teach to suffer for Jesus. आणि संजीवनासाठी त्यांनी एक अडखळ तयार करत आहे. Why all in Kolhapur there are 50 churches are there, all small churches. आणि कोल्हापूरमध्ये तुम्ही 50 अशी मंडळी आहेत जी छान छोटे मंडळी आहेत. In those days, आणि त्या दिवसांमध्ये only one missionary used to come from foreign. फॉरेन मधला फक्त एकच सेवक यायचा. No any other pastor. कुठलाच पास्टर नाही. He alone will do the ministry. तो एकटाच सेवा करायचा. All the people will go to one church. आणि प्रत्येक लोक एकाच मंडळीमध्ये जात होते. That's why the big church. मोठी चर्च आहे. But today पण आज we are divided. आज आपला विभाजन होत आहे. We are divided. आणि आपला विभाजन होत आहे. There are many reasons why revival is not there. आणि संजीवन का होत नाही याच्या पाठीमागे खूप अशी कारणं आहेत.
one of the thing is that we are not suffering for the sake of आणि gospel. मूळ कारण म्हणजे काय आहे की आपण देवाच्या क्रूसकामासाठी आपण दुःख सहन करत Jesus नाहीये. said, "You are Satan and you are an offense for me." आणि येशू म्हणत आहे तू सैताना तू माझ्यासाठी अडखळ नाहीस. Jesus wants to work there, आणि येशूला त्या ठिकाणी काम करायचं आहे. but cross is not there. पण तिथं त्या ठिकाणी क्रूस काम नाहीये. So what is the hindrance? मग अडखळ काय आहे? The cross is missing. तुझा तुमचा वधस्तंभ नाहीये. Cross is missing in today's Christians. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये वधस्तंभ नाहीये. When wearing only cross on आपण our neck. आणि आपल्या गळाभोवती फक्त आपण क्रॉस घेऊन फिरत आहे. Cross is there. Very big cross in the church, very big cross in the car, in the photos, everywhere cross. आणि मंदिरामध्ये मोठा क्रॉस आहे किंवा कारमध्ये क्रॉस आहे, घरामध्ये मोठा क्रॉस आहे. But the actual place of the cross is here. पण वधस्तंभाचा जो काय मूळ जागा आहे तो आपल्या खांद्यावर आहे. Yes. Take the cross every day. आणि तुमचा वधस्तंभ घेऊन चाला. Every day you need to suffer. आणि दररोज तुम्ही दुःख सहन करण्याची गरज आहे. I want to tell you one true story. आणि एक खरी घटना तुम्हाला सांगायचं आहे. In England, one apostle was there. His name was William. I don't know the full name. आणि इंग्लंडमध्ये एक शिष्य होता त्याचं नाव विल्यम आहे. He used to go to preach gospel every day. आणि दररोज तो सुवर्णा चालण्यासाठी जात होता. And every day people used to insult him, beat him, chase him from the streets. आणि दररोज लोक त्याला मारायचे, दाखलायचे आणि त्याचे अपमान करून घरला पाठवायचे. But one day, पण एक दिवस when he preached the gospel in some street, एका दिवशी तो एका जागी जाऊन शुभवर्तमान सांगितलेला आहे. on that day all the people started clapping for him. आणि त्या दिवशी सर्व लोक त्यासाठी टाळ्या वाजवू लागले. They said, "Wow, what a nice preacher you are." त्याने म्हणले वाव किती चांगला संदेश तू दिलेला आहे. And this man came home. तो व्यक्ती पुन्हा घरी आला. He knelt down. तो गुडघ्यावर आला He started crying. आणि तो रडू लागला. God, देवा I have done something wrong today. काय तर चुकीचं बोललेलं आहे. Today nobody scolded me. आज कोणी मला रागवलेलं नाहीये. Nobody insulted me. कोणी माझा अपमान केलेला नाहीये. Nobody threw stones at me. कोणी माझ्यावरती दगड मारलेलं नाहीये. Because I failed to show Jesus in my life. कारण मी ख्रिस्त दाखवण्यासाठी अपयश ठरलेला आहे. I was the best preacher before them. त्याच्यासमोर मी चांगला बोलणारा व्यक्ती झालो. But I didn't present you before them. पण मी त्याच्यासमोर येशू ख्रिस्ताला प्रकट केलं नाही. Forgive me, Lord. माझ्या क्षमा कर. Listen to me. आता तुम्ही ऐका. The day you start showing Jesus in your life, people will start hating you. ज्या दिवशी तुम्ही जर येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये दाखवायचं थांबवला त्या दिवसापासून लोक तुमचा एक द्वेष करायला लागतात. It will happen 100%. आणि हे घडणार आहे. We are not showing Jesus. जर आपण येशू ख्रिस्ताला दाखवत नाहीये, We are showing ourselves. फक्त आपण स्वतःला दाखवत आहे, That's why we are enjoying today. म्हणून आपल्याला आनंद होत आहे. My dear church, माझी मंडळी, we need to suffer for Jesus. येशू ख्रिस्तासाठी आपण दुःख सहन करणं That is गरजेचं the आहे. true mark of Christians. आणि ख्रिस्ती लोकांचं एक खरी चिन्ह आहे. Any cross without suffering is not a Jesus cross. आणि कुठलाही वधस्तंभ ज्यामध्ये येशू ख्रिस्त नाहीये ते क्रूस नाहीये. Any life without suffering for Jesus is not a Christian life. कुठलाही जीवन जे त्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नाहीये तर तो जीवन नाहीये. मला येशूसाठी मी ख्रिश्चन आहे म्हणून ना मला कोणी त्रास दिला नाही म्हणजे समजून घ्यायचं कुठेतरी तुमचं चुकते. तुम्ही ख्रिश्चन म्हणून जगत नाहीये म्हणून लोक मला त्रास देत नाही. I want to tell about my father. माझ्या वडिलांबद्दल मला तुम्हाला My सांगायचं father आहे. was a bus conductor. माझं वडील जे आहे ते बस कंडक्टर So होते. when we believed in Jesus, ज्यात आम्ही येशूवर विश्वास ठेवलो, my father started giving that chanda for Ganpati festival in the ST depot. आणि माझे वडील ते गणेश उत्सवासाठी ते चंदा द्यायचे. He stopped. आणि मग त्याने थांबवले. Then all the people started asking, why you stopped give? मग सर्व लोक विचारू लागले की तू का थांबवलेस My नाही. father said, I am a Christian now. मग माझे वडील म्हणले मी आता ख्रिस्ती आहे. I believe Jesus. मी येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. Then from collector to the peon, everyone started troubling me. मग कलेक्टर पासून ते शिपाईपर्यंत प्रत्येक लोक माझ्या वडिलांचा अपमान करावा लागले. Harassment has started. आणि त्यांना त्रास द्यायला चालू केली. You know what happened? आणि तुम्हाला माहिती आहे की काय My झालं? father used to cry in the home, माझे वडील घरामध्ये येऊन रडत होते. but he never compromised. पण त्याने कधीच तडजोड केली नाही. He will go back and he will live as a true Christian. तर पुन्हा त्या ठिकाणी जायचं आणि खरा ख्रिस्ती म्हणून तो जगत When होता. all the puja was going, but he will not stand there, but he will go. त्या ठिकाणी जर पूजा चालू असायचं तर त्या ठिकाणी थांबायचं नाही तर तो निघून जायचा. They increased harassment on him. आणि त्याच्यावरचा जो अत्याचार आहे ते वाढवले. Finally, my father got fed up and he resigned from the job. शेवटी माझे वडील वैतागले आणि त्या जॉबवरून राजीनामा दिला. He could not bear those sufferings.
तो त्रास त्यांना तो सहन करता येत नाही. That is living as a Christian. आणि हे ख्रिस्ती जगणं आहे. My dear church, माझी मंडळी, without suffering, you are not a Christian. आणि तो दुःख सोसल्याशिवाय तुम्ही ख्रिस्ती नाहीये. Matthew 5:10, Jesus said, "Blessed are those who suffer for righteousness sake." आणि मध्ये 5:10 मध्ये सांगितलेलं आहे, नीतिमत्वासाठी दुःख सहन करणारे धन्य आहे, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. हालेलुया. स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? जे दुःख सहन करतो त्यांच्यासाठी. त्यांचं छळ झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. बघा नेक्स्ट वर्स नंबर 11. आणि 11 वचनामध्ये सांगितलं, Matthew 5:11, "Blessed are you when men shall revile you and persecute you and shall say all manner of evil against you falsely for my sake." माझ्यामुळे जेव्हा लोकची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. Hear what Jesus is telling here. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? So you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहे. My father was a blessed father आणि माझा वडील जे आहे तो आशीर्वादाचे वडील होते. because he suffered. आज त्याने दुःख सोसलेलं आहे. Wherever I and my wife we go, we suffer. त्या ठिकाणी मी आणि माझी पत्नी जातो त्याचा आमचा छळ होतो. Neighbors insult us. आणि आमच्या शेजारी आमचा अपमान करतात. I tell you one story. We were after the marriage we used to stay in a small village near Sankeshwar. आमच्या लग्नानंतर आम्ही एका छोट्या अशा संकेश्वर गावामध्ये राहतो. It's a village called Kamatnoor. आणि कमतपूर म्हणून हा गावाचं नाव आहे. And there were no any proper houses. We used to stay in a small house. आणि त्या ठिकाणी चांगले घर होते, तर छोट्याशा अशा घरामध्ये राहतो. We were missionaries. We were true missionaries. आणि आम्ही खरे सेवक होतो. Yes, we are not from here. We came from outside. We came here. We learned the language and we are preaching the gospel. आणि आम्ही बाहेरून इथं आलेला आहे आणि आम्ही भाषा शिकलेला आणि आम्ही देवाचं शुभवर्तमान सांगत आहे. In that village, आणि त्या ठिकाणी one day I saw somebody whistling. एक दिवस असं मी पाहिलं की कोणतं शिट्टी मारत आहे. That fellow was whistling at my wife. तो व्यक्ती माझ्या पत्नीकडे पाहून शिट्टी मारत आहे. As a missionaries, आणि सेवक म्हणून we suffer a lot. आणि आपण खूप दुःख सहन करतो. Yes, people, even if people didn't give us houses because we are missionaries. आम्ही सेवक असल्यामुळे लोक आम्हाला घरं दिली नाही. Even it happened in Kolhapur. हे कोल्हापूरमध्ये सुद्धा घडले. Once we start searching house, they will ask, "What are you doing?" ज्यावेळेला आम्ही घर शोधू लागतो त्यावेळेला लोक आम्हाला विचारतात, तुम्ही काय करता? I said, "I'm a pastor." मी म्हणतो मी पास्टर आहे. They say directly, "We will not give houses to pastor." फक्त मी म्हणतो आम्ही पास्टर लोकांना घरं देत नाही. To get a new house, we have to search for at least 1 year. आणि एक नवीन घर मिळण्यासाठी आम्हाला 1 वर्ष तर लागलं. Yes, everyone said no, 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 rejecting us. आणि प्रत्येक लोक आम्हाला नुसतं नाकारत होते. My dear church, if you live as a Christian, definitely you will suffer. आणि तुम्ही जर खरा ख्रिस्ती म्हणून जर जगत असाल तर तुम्हाला दुःख सहन करणं गरजेचं आहे. If it is happening, you are blessed. आणि जर हे तुमच्याबरोबर घडत आहे तर तुम्ही आशीर्वादित आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. We should live such life. आणि आपल्याला असल्या प्रकारचे People जीवन will जगायचे. tell you all false things against you. आणि लोक तुमच्याबद्दल खूप चुकीची गोष्टी सांगतील. They may be even Christians may tell. Yes. आणि ख्रिस्ती लोक सुद्धा तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात. Yes, they are jealous about you. त्यांना तुमच्याबद्दल की नाही They are jealous about Isha. ईर्ष्या येते तुमच्यावर. Yes, this fellow came from outside. हा व्यक्ती बाहेरून आलेला आहे This fellow is becoming famous. आणि तो फेमस होत आहे. How to spoil his name? आणि त्याचं नाव कसं खराब And करायचं they do all kind of circus to spoil our name. आणि आपलं नाव खराब करण्यासाठी खूप असं गोंधळ त्यांनी निर्माण करतात. It happens with me every day. आणि हे माझ्याबरोबर दररोज घडत असतं. It happens. आणि हे घडतो. But still we serve God in this city. तरी सुद्धा या शहरामध्ये आम्ही देवाचं कार्य करतो. Why? का? We are blessed people. कारण आपण देवाचे आशीर्वादित लोक आहे. When people tell lies against me, ज्यावेळेस लोक माझ्या विरोधात खोटं बोलतात, I am blessed person. मी देवाचा आशीर्वादित व्यक्ती आहे. Hallelujah. Hallelujah. Let me go ahead now. आता पुढे जात आहे 1 Peter 2:20. पहिले पेत्र 2:20. 1 Peter 2:20. पहिले पेत्र 2:20. For what glory is it when you be buffeted for your faults? You shall take it patiently. But if when you do well and suffer for it, you take it patiently, that is acceptable with God. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निपुणपणे
सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. चांगल्या केल्याबद्दल निमूटपणाने सहन करा. You did something good तुम्ही काहीतरी चांगलं करत आहे and people are blaming you. आणि लोक तुमचा दोष लावत आहेत. It happens with us every time. आणि आमच्या बरोबर दररोज घडत असतो. We do something good आम्ही काहीतरी चांगलं करतो and people will start blaming us. आणि लोक आमचा द्वेष करत असतात And we keep quiet. आणि आम्ही शांत आहोत We take it patiently. आणि आम्ही खूप सहजतेने घेतो. Why? का? Bible tells us, Peter is telling us, you keep quiet. आणि पेत्र इथं म्हणत आहे तुम्ही शांत राहा. This is acceptable with God. आणि हे देवाला स्वीकारणं पद आहे. Hallelujah. हालेलुया. God will accept these things. आणि अशा प्रकारे देव तुम्हाला स्वीकारतो. You do good, people will blame. तुम्ही चांगलं करा आणि लोक तुम्हाला द्वेष Do करतील. good, people will blame. आणि तुम्ही चांगलं करा लोक तुमचा दोष करतील. Don't stop doing good. चांगलं करा तुम्ही थांबू नका. Keep on doing good. तुम्ही नेहमी चांगलं करत राहा. Why, Pastor? का पास्टर? Because this is acceptable with God. कारण हे देवाला स्वीकारणे आहे. People accept it, doesn't accept it. God will accept it. लोक स्वीकारू द्या न स्वीकारू द्या देव तुम्हाला स्वीकारतो. My dear people, let us be ready to suffer for Jesus. आणि म्हणजे लोक येशूसाठी सहन करण्यासाठी दुःख सहन करण्यासाठी तयार राहावं. And finally, Paul says, it is the fourth one, being made confirmable unto his death. Philippians 3:10. आणि फिलिप्पियस 3:10 मध्ये शेवटी सांगितलेलं आहे त्याच्या मरणाला अनुरूप होणे means he want to die as Jesus died. आणि त्याला येशू ख्रिस्त ज्या प्रकारे मेलेला आहे त्या प्रकारे त्याला मरायचं आहे. Hallelujah. हालेलुया. कसं मरायचं त्याला? त्याला फक्त त्रास तेवढा भोगायचा नाहीये. येशू कसं मेला तसं मरणार आहे मी. आज किती लोकांनी अशी प्रार्थना केला, येशू तुझ्यासारखा मला क्रूसावरती मरायची कोण इच्छा धरणार सांगा. Nobody wants to die like that. आणि येशू ख्रिस्त जसं मरण पावलं तुम्हाला मरायचं नाहीये. This is the true mark of a Christian. हे खरंच चिन्ह आहे खरी ख्रिस्तीची. That's why I was telling you that we should have the mind of Christ. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो येशू ख्रिस्ताचा मनासारखा विचार आपल्यामध्ये असणं Because गरजेचं आहे. God is looking at your hearts. कारण देव आपला अंतःकरण पाहत आहे Internal beauty is very important. आणि आत्मसौंदर्य खूप महत्त्वाचं आहे. Matthew 7:16. आणि मत्ते 7:16 मध्ये सांगितलेलं आहे You shall know them by their fruits. आणि तुम्ही त्याच्या फळाने तुम्ही त्याला ओळखणार. Yes, do men gather grapes of thorns or figs of thistles? Matthew 7:16. त्याच्या फळावरून तुम्ही त्याला ओळखाल. Ah. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा रेंगणीच्या झाडावर अंजीर काढतात काय? So how to know true Christian now? आता खरा ख्रिस्ती कसा आहे तुम्ही कसं ओळखणार? Number one, you should have mind of Christ. हे पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताचा मानसिकता असणं गरजेचं आहे. Number two, आणि दुसरी गोष्ट he will suffer for Jesus. तो येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन करणार. And number three, आणि तिसरी गोष्ट fruits. फळ. Fruits should be there, not gift. आणि दान नाही तर फळ असतं. Yes, fruits are very important now. आणि फळ खूप महत्त्वाचं आहे. Preaching is a gift. आणि जे भाषण सांगणे ही गिफ्ट आहे. I may be a good preacher, but my fruit may be not good. मी चांगला पिक्चर असू शकतो पण माझे आपलं फळ आहे तो चांगला नसणार. Yeah, I may be a good guitarist, but my fruits may not be good. मी चांगला गिटार वाजवत असेल पण माझे जे फळ आहे ते चांगले नसणार. Today there is a fashion. आणि आज एक फॅशन आहे. A good preacher is there. आणि एक चांगला संदेश आहे. We all will start running behind them. आपण सर्वजण त्याच्या मागे पळतो. That's good. We need God's word. आणि खरंच चांगला आहे आपल्याला देवाचं वचन What पाहिजे. about the fruits? पण फळांचं काय? You know him personally. तुम्ही त्याला वैयक्तिक रीतीने जाणतात का? You know his fruits. मला त्याची फळ माहिती आहे का? We should be very careful. हे आपण सावध असणं गरजेचं आहे. Today I want to share about it a bit more. आणि याबद्दल मला सांगायचं आहे. In Matthew chapter 13, verse 30, आणि मत्ते 13 आणि 30 वचनामध्ये सांगितलेलं आहे. there is a parable. एक दाखला आहे. A farmer went to sow. आणि इथं एक शेतकरी बी पेरण्यासाठी जातो. He sowed आणि तो बी पेरतो and he went and slept. आणि तो जाऊन घरी झोपलेला आहे. And night enemy came. आणि रात्री शत्रू येतो. He sowed the this one. What? Dates. Nidan. आणि तो निदान तिथं पेरतो. So farmer sowed their wheat and enemy came and he put their आणि dates. शेतकरी जे आहे तो गहू तिथं पेरला आणि शत्रू येतो आणि तिथं निदान पेरतो. And they both started growing. आणि ते दोघांचा उगव होतो. Listen to me this one. This is very important for you people. आणि
आणि ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. Because this is happening in today's Christian world. आणि आजच्या ख्रिस्ती जगामध्ये ही गरज आहे. Be careful. आणि तुम्ही सावध राहा. So, wheat and tares both are growing. आता इथं गहू आणि निदान दोन्ही उगत आहे. Servants came and told the farmer. आणि जे शेतकरीचे जे सेवक आहेत, कामगार आहेत, ते येऊन सांगतात शेतकरीला. He said, no, the enemy, they put their tares are also growing. आणि शत्रू येऊन आपल्या ठिकाणी निदान टाकले ते देखील वाढत आहे. You know, tares and wheat, they plants, they look alike, they look same. आणि गव्हाचं जे झाड आहे, रोप आहे, आणि जे निदानाचं जे रोप आहे, दोन्ही एकसारखं दिसतात. It is difficult to identify. आणि त्यांना समजून घेणं खूप अवघड होतं. Only farmers can identify them. फक्त शेतकऱ्यांना ते समजून येतो. But they also may make mistakes. पण कधी कधी त्यांनी देखील सुद्धा चुकू शकतो. Listen to what here it says. I will say to the reapers. Okay, 13:30. आता मग ते 13:30 मध्ये सांगितलेलं आहे. Yeah. Let both grow together until the harvest. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. Hallelujah. हालेलुया. Listen to me. This is very interesting. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. Servants are telling we will go and cut the tares. सेवक हे म्हणत आहे शेतकऱ्याला की आपण जाऊन तिथे निदान कापूया. But the master said, but the Jesus said, पण इथं मालक किंवा येशू इथं म्हणत आहे no, don't make that mistake. की हे चूक करू नका. Let both grow. दोघांचं वाढ होऊ द्या. Tares, let it grow. निदान जे आहे ते वाढू द्या. Wheat, let it grow. गहू जे आहे ते वाढू द्या. True Christians are growing. False Christians are also growing. खरे ख्रिस्ती पण वाढत आहे आणि खोटे ख्रिस्ती देखील वाढत आहे. Both are there. दोन्ही लोक त्या ठिकाणी आहेत. So now Jesus says या ठिकाणी येशू म्हणत आहे in Matthew 24 verse number 4. मत्ते 24:4 मध्ये सांगत आहे Jesus, do not be deceived. तुमचं फसवणूक होऊ नका. Hallelujah. हालेलुया. Don't be deceived. तुमचं फसवणूक करू घेऊ नका. Because both are growing. कारण दोन्ही वाढत आहे Both are successful. आणि दोघांचं यश मिळत आहे. Good Christians are successful. Bad Christians are also successful. चांगले ख्रिस्तीचं देखील समृद्धी होत आहे आणि वाईट ख्रिस्ती लोकांचा सुद्धा समृद्धी होत There is आहे. a confusion now. आणि या ठिकाणी काय तर गोंधळ आहे We will get deceived now. आणि आपली इथं फसवणूक होऊ शकतो. We will look at the people आपण लोकांकडे पाहणार on the basis of this one, on the basis of the growth. आणि त्याच्या वाढ वरती आपण त्यांच्याकडे पाहणार. So, this pastor is having such a beautiful place. He has car, he has bungalow, everything is there. He is prosperous. He has lot of bank balance. आणि या पास्टरकडे पाहून आपण म्हणणार त्याचा बंगला आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे He is successful. आणि तो यशस्वी पास्टर आहे. Another pastor in the village, आणि दुसरा पास्टर विलेज मध्ये गावामध्ये he takes the cycle. तो सायकल घेतो. He is going by cycle. तो सायकलवर प्रवास करत आहे. He has a small bag. त्याच्याकडे एक छोटीशी बॅग He आहे. will go house to house and he will give them tract. घरोघरी तो जाऊन तो आपला पॅम्पलेट देतो. How do we look at this pastor? आपण त्या पास्टरकडे कसं पाहतो? We look at this pastor as a failure pastor. आपण तो अपयशी झालेला पास्टर सारखं पाहतो. One is successful pastor and this pastor is failure pastor. एक यशस्वी झालेला पास्टर आहे आणि एक अपयशी झालेला पास्टर आहे. Just listen. One day आता तुम्ही ऐका एक दिवस I will take a cycle. I will go to a meeting by cycle. मी सायकल घेतो आणि त्या मीटिंगला सायकल घेऊन जातो. Another pastor comes by Mercedes car. आणि दुसरा पास्टर मर्सिडीज घेऊन येतो. And the organizer called both of us on the stage. आणि त्या मीटिंग मधला जो ऑर्गनायझर आहे तो आम्हा दोघांना बोलवतो. Mercedes pastor, cycle pastor, they both will pray for you. ज्याच्याकडे मर्सिडीज आहे ते पास्टर आणि ज्याच्याकडे सायकल आहे तो पास्टर, हे दोघं पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना We both करतात. are waiting now. People will come. आम्ही त्या सभेसाठी थांबलेलो आहे की आता लोक आमच्याजवळ येणार Let me प्रार्थनेसाठी. ask you, who will be having more people for prayer? मला सांगू द्या कुठल्या पास्टरकडे जास्त लोक जाणार प्रार्थनेसाठी? Mercedes pastor. ज्या व्यक्तीकडे मर्सिडीज आहे. It is happening today. आणि या प्रकारची घडत आहे It is happening. आणि हे घडत आहे. Jesus said, do not be deceived. येशू म्हणत आहे तुमचं फसवणूक करून घेऊन जाऊ नका. End time is full of confusion. आणि जो शेवटचा काळ आहे खूप असा गोंधळाचा We वेळ can't आहे. understand who is true Christian here. आणि आपल्याला समजत नाही की खरा ख्रिस्ती कोण आहे. We आपल्याला can't समजत नाही. understand who is true pastor. आम्हाला कळत नाही की खरा पाळ कोण आहे कळत नाही. That's why Jesus said, you shall know them by their fruits. म्हणून येशू म्हणत आहे तुम्ही त्यांच्या फळांना तुम्ही त्यांना ओळखणार. Let them grow त्याचं वाढ होऊ द्या. till the fruitful day. आणि ज्या दिवशी कापणीचा दिवस येईल Then you will understand. मग तुम्हाला कळणार. Not today. आज कळणार Not नाही. today. आज कळणार नाही. Next, पुढची गोष्ट
I want to tell you one last testimony about Jeremiah from the Bible. बायबलमधून जर्मयाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. I wanted to share this one in our leaders meeting, but today I think I want to share about Jeremiah. लीडर्स मीटिंगमध्ये मी सांगणार होता, पण आता मी तुम्हाला सांगत आहे. You go home and you finish the entire book of Jeremiah. मी घरी जाऊन यिर्मयाचं पूर्ण पुस्तक तुम्ही वाचणार. We study lot of things about Jeremiah in that book. आणि यिर्मयाबद्दल आपण खूप असं गोष्टी शिकत आहे. What all happened in his life, I will share few things. त्याच्या जीवनामध्ये काय काय घडलं त्याबद्दल काही गोष्टी सांगत आहे. In Jeremiah chapter 26, आणि यिर्मया 26 अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे. priests and prophets wanted to kill Jeremiah. आणि जे याजक लोक आहेत त्यांना यिर्मयाला मारायचं होतं. Yes, they almost killed him. ते त्याला मारूनच टाकले होते. But somehow he escaped. पण कशा प्रकारे तो सुटका पावला. In Jeremiah 36, आणि यिर्मया 36 मध्ये Jeremiah wrote his book. यिर्मया आपलं पुस्तक लिहिलेलं आहे. And king took Jehoiakim, the king took it and he burned that book. आणि तो यिर्मयापासून त्याचं पुस्तक घेतलंय आणि तो राजा तो पुस्तकाला जाळून टाकलेला आहे. In Jeremiah 37, आणि यिर्मया 37व्या अध्यायामध्ये and King Zedekiah put a false blame on Jeremiah. जितक्या राजानं यिर्मयावरती खोटा आरोप टाकलेला आहे. You did that. तो हे केलाय तू ते केलाय. In Jeremiah 16, यिर्मया 16 मध्ये God told him, don't marry. यिर्मयाला देवाने सांगितलं की तू लग्न करू नकोस. No marriage. आणि लग्न करू नकोस. And wherever Jeremiah went, people were beating him, people were using, people were blaming him. आणि ज्या ज्या ठिकाणी यिर्मया जात होता जे लोक त्याला मारत होते खोटे आरोप काढतात. Nobody believed his message. आणि त्याच्या वचनावरती कोणी विश्वास ठेवला नाहीये. Jeremiah had no one follower. यिर्मयाला अशी एक देखील त्याच्या मागे चालणारा व्यक्ती नव्हता. Everyone, wherever he went, people will start beating. What you are preaching, man? Go from here. ज्या ज्या ठिकाणी तो जात होता लोक त्याला मारत होते आणि म्हणत होते तू काय सांगतोयस. And God told him you should not cry when something happens to the people. आणि यिर्मयाला देवाने सांगितलं की लोकांना जर काय झालं तर तू रडू नकोस. And Jeremiah was one day he was put in the well. आणि एका दिवशी यिर्मयाला त्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं. One day he was going on the road. एक दिवस तो रस्त्यावर जात होता. One fellow came and slapped on Jeremiah. एक व्यक्ती येतो आणि एका कानाखाली त्याला मारतो. Don't tell me. Wherever Jeremiah went, तुम्ही सांगा यिर्मया कुठं कुठं गेलेला आहे. people met him, people blame him, always something bad happened. नेहमी त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडलेलंच आहे. But पण Jeremiah didn't stop his ministry. यिर्मयानं आपला सेवा कधीच थांबवल्या नाहीये. No followers. त्याच्या मागे चालणारे कोणच नव्हतं. He was alone. तो एकटाच होता. Jeremiah was called weeping prophet. आणि त्याला रडणारा असा संदेष्टा असं सांगितलेलं होतं. Yes, he is a weeping prophet. आणि तो रडणारा असा संदेष्टा आहे. All life he was crying. आणि त्याचं पूर्ण आयुष्य तो रडत होता. One day God said, Papa, don't cry now. आणि एक दिवस देव म्हणला तू रडू नकोस. God also fed up. How much you are crying? Stop it. देवाला सुद्धा वैताग तो म्हणला किती रडणार आहेस. Nobody to believe in his message. त्याच्या वचनावर तो विश्वास ठेवून होता. Nobody liked his message. त्याच्या वचन कुठलाच त्याच्या वचनावर आवड करत होते. One day Babylonians attacked Jerusalem. आणि यरूशलेमवरती बेबीलोनचे हल्ले करतात. They took the people as captives. आणि तिथल्या लोकांना एक बंदिवान म्हणून घेत जातात. And then one day Egyptians attacked the same city. मग मिस्री लोक येऊन त्या देशावरती हल्ला करतात. Jeremiah went to Egypt to stay with the people. आणि यिर्मया त्या लोकांबरोबर बंदिवास म्हणून तो तिथे राहण्यासाठी जातो. That Egyptian king said, आणि तिथला जो मिस्री राजा तो म्हणाला you are a prophet. तो एक संदेश आहे. You stay in this big bungalow. तू या मोठ्या अशा बंगल्यामध्ये राहा. We will not take you. आम्ही तुला घेऊन जाणार नाही. We will take these people as slaves. या लोकांना बंदिवान म्हणून घेऊन जातो. What Jeremiah said? आणि यिर्मया काय म्हणला. He said, no, तो म्हणला नाही. I will stay with those people as slaves. मी त्या लोकांबरोबर एक गुलाम म्हणून राहणार I आहे. don't want that bungalow. मला ते बंगल्याची गरज नाहीये. That is the true nature of a missionary. आणि खरा सेवकाचा हा स्वभाव आहे. Those people that Jeremiah, हेच लोक यिर्मयाला मारत होते. they put all the false accusations on Jeremiah. यिर्मयावरती खोटे आरोप टाकलेले आहेत. But again, sometimes I think he's a shameless fellow.
आणि मला कधीतरी वाटते की हा एक खूप निर्लज आहे. निर्लज आहे. परत नाही मी त्यांची सेवा करतो. निर्म्यामध्ये मीच त्यांचा सेवा करतो. He went and started serving those people. आणि परत तो जाऊन त्या लोकांची सेवा करू लागला. History says आणि इतिहास सांगत आहे people stoned him and killed him in Egypt. आणि इतिहास सांगतो की त्या लोकांनी दगड मारून त्याला मारण्यात आले. अरे यार कितना सेवा करेगा, तो किती सेवा करतात, इतना नीचे जाएगा. तो एवढं खालीच पडणार. बार बार वो लोगों ने तेरा हिस्सा किया, फिर भी उन्हीं उस लोगों के लिए एक मरने को तैयार है. त्याच लोकांना तुला छळले, त्याच लोकांसाठी तू का मरत आहेस? That is the true nature of a pastor, true nature of a missionary. आणि हाच खरा स्वभाव आहे एका सेवकाचा. They carry God's character, हे देवाचे चारित्र्य घेऊन चालतात heart of forgiveness. आणि क्षमा करण्याचं जे अंतःकरण Every time they blamed, every time they went him and they went and they preached him, no, Baba, don't do. God's judgment is going to come. God will forgive you. Come back to God. लोक नेहमी त्याला मारत होते, तरी सुद्धा तो जात होता, म्हणत होता देवाचा कृपा तुझ्यावर येणार आहे, देवाचा न्याय तुझ्यावर येणार आहे, तुम्ही हे करू नका. But he lived for God. He lived for God. तो देवासाठी जगला. My dear people, आणि प्रिय लोक, today people may appreciate you, may not appreciate you. आज लोक तुमचं कौतुक करतील किंवा न करू. You should serve God. तुम्ही देवाची सेवा करायला पाहिजे God is your focus. आणि देव तुमचा मेन एम असू शकतो. तुमचं लक्ष परमेश्वरावर असतं. आज तुम्हाला टाळ्या वाजवतील, तुमचं नाव खराब करतील, काही बोलतील, पण आमचं लक्ष प्रभूकडे, आम्ही सेवा करणार, प्रभूपर्यंत सेवा. Hallelujah. God needs such missionaries. आणि देवाला असलेल्या लोकांची गरज आहे. When you live a true life, जर तुम्ही खरा जीवन जगता, finish, opposition will start. त्यावेळी तुमच्या विरोधात काम करणारे लोक उभारतील. My dear church, माझी मंडळी, the true mark of a Christian, आणि खरा ख्रिस्तीचा जो चिन्ह आहे mind of Christ, ते देवाचं जे चित्तवृत्ती, ख्रिस्ताचं चित्तवृत्ती, ख्रिस्ताची चित्रवृत्ती inner cleanliness. आणि आपलं स्वच्छता From inside we should be clean. आणि आतून आपण स्वच्छ असणं गरजेचं आहे. And we should have a desire to die like Jesus. आणि आपली इच्छा असायला पाहिजे की आम्ही येशूसारखं करू शकतो. On this Palm Sunday, आणि या सणाच्या काळात रविवारमध्ये Christ entered in Jerusalem as a king. येशू एक राजा म्हणून तो यरूशलेममध्ये प्रवेश करतो. After 5 days, on आणि Friday, 5 दिवसानंतर शुक्रवारी he went to the cross. तो क्रुसावर गेलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Let us be ready when the donkey comes. Let us be ready when the cross comes. गाढव ज्यावेळेस आपल्या जवळ येतो त्यावेळेस आपण तयार असायला पाहिजे आणि ज्यावेळेस मध्यस्तंभ आपल्या जवळ येतो त्यावेळेस आपण तयार असणं गरजेचं आहे. When people are welcoming you, ज्यावेळेस लोक तुमचे स्वागत करत आहेत, they have palm branches in the hand. त्यांच्या हातामध्ये जळाचा असणं, They are welcoming you. ते तुमचे स्वागत करत आहेत, Accept. ते स्वीकारा. When people will start nailing you, म्हणजे तुमच्या हातामध्ये जे शिळे ठोकतील, people will insult you. लोक तुमचा अपमान करतील, Accept it. ते स्वीकारा. Don't accept only praises, फक्त लोकांची स्तुती स्वीकारू नका, whatever it is. काही सुद्धा असू दे. Let us suffer for the gospel. तर शुभत्वासाठी आपण सहन करणं गरजेचं That आहे. is the true mark of a Christian. आणि हेच खरा चिन्ह आहे ख्रिस्ती लोकांचं. Today, Jesus entered the Jerusalem. आज येशू यरूशलेममध्ये प्रवेश करतो. Friday, he was crucified. आणि शुक्रवारी त्याला वधस्तंभावर ठेवण्यात आले. On Sunday, he rose again. आणि रविवारी तो पुन्हा उठला. Though, if you are missing cross, तर तुम्ही जर पुस्तक जर गमवत आहे be careful. तर सावध राहा. Satan is in your house. सैतान तुमच्या घरामध्ये आहे. If cross is there, जर वधस्तंभ असेल Satan is defeated. तर सैतान लागलेला आहे. Jesus defeated Satan on the cross, आणि येशूने सैतानाला त्या पुस्तकावर हरवलेला आहे. not on the mountain, त्या डोंगरावरती नाही, not on the road. रस्त्यावर नाही. Jesus defeated him on the cross. आणि येशूने सैतानाला त्या वधस्तंभावर हरवलेला आहे. If you want to see the total victory in your life, तर पूर्ण विजय जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायचा असेल, suffer for the sake of Jesus. येशू ख्रिस्तासाठी तुम्ही दुःख सहन करा. Only at that time you will have throne in heaven. त्याच वेळामध्ये तुम्हाला स्वर्गामध्ये सिंहासन प्राप्त होईल. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Let's stand upon our feet. आणि आपल्या जागेवर उठून उभं राहा. Request the worship team to come forward. वर्षिप किंवा विनंती करतात पुढे येण्यासाठी. Let us sing that song that no turning back. आपण एक गीत गाणार आहे, No Turning Back. No turning back. No Turning Back. We believe in Jesus. आपण येशू ख्रिस्तावर विश्वास करतो.
and we will not go back. मी मागं जाणार नाहीये. Whatever it is, काही सुद्धा असू दे, we will follow Jesus. आम्ही येशूचा मागं चालणार We आहे. will walk with Jesus. आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर चालणार आहे. We will carry the cross. आम्ही कृष्णा घेऊन चालणार आहे. We are ready to suffer. आणि येशू ख्रिस्तासाठी आम्ही दोन सहन करण्यासाठी तयार आहे. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord Father. Hallelujah. Let's lift up our hands. आपण आपले हात उंच करूया. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. जाईन ख्रिस्ता मागे निशाई, जाईन ख्रिस्ता मागे निशाई, जाईन ख्रिस्ता मागे निशाई, माघारीला फिरना, जाईन ख्रिस्ता मागे निशाई, जाईन ख्रिस्ता मागे निशाई, जाईन ख्रिस्ता मागे निशाई, माघारीना फिरना, माघारीना फिरना. Thank you, Lord. मी जगताला व जग मला, मी जगताला व जग मला, मी जगताला व जग मला, माघारीना फिरना, माघारीना फिरना. I will not turn back. Yes, we will not go back. Yes, Lord. आम्ही मागे जाणार नाहीये. We will live like you. आम्ही तुझ्यासाठी जगणार आहे. We are ready to suffer for your sake. आणि तुझ्यासाठी आम्ही दुःख सहन करण्यासाठी तयार आहे. We don't want to live a comfortable life, oh God. आणि सुखसुविधा असलेलं जीवन आम्हाला जगायचं नाहीये. You forgive us. The cross is missing from our lives. आमच्यातून जर वधस्तंभ गमावलेला आहे तर तू आम्हाला क्षमा कर. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Today we take up the cross upon our shoulder. आणि आज आमच्या खांद्यावरती तो वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी आम्ही तयार Thank आहे. you, Lord. Hallelujah. धन्यवाद पिता. You anoint us today with your Holy Spirit. आणि तुझ्या अभिषेकानं तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं तू आम्हाला भर. You anoint us, Lord. तू आम्हाला अभिषेकानं भर. Because you said, कारण तू बोललेला आहेस. when the Holy Spirit shall come upon कारण you, त्याची पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. you shall receive the power. त्यावेळी तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. Why we receive power? आणि का आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतो? To suffer for the sake of Jesus. येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा. My dear church, माझी मंडळी, the anointing of the Holy Spirit is not only for the healings and miracles. आणि फक्त चिन्ह चमत्कार करण्यासाठी देवाचं सामर्थ्य उतरवून येत The नाही. anointing of the Holy Spirit is given to suffer for the sake of Jesus. आणि पवित्र आत्माचा जो अभिषेक आहे तो देवासाठी दुःख सहन करण्यासाठी आहे. When He comes, ज्यात तो येतो you will have that power. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य असणार You आहे. will bear everything, you will suffer everything. आणि तुम्ही प्रत्येक दुःख सहन करू शकता. Thank you, Lord. Hallelujah, Jesus. हालेलुया. Hallelujah. Thank you, Lord. जगत मागे व क्रूस पुढे, जगत मागे व क्रूस पुढे, जगत मागे व क्रूस पुढे, माघारीना फिरना, माघारीना फिरना. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided
glorify.